मकर संक्रांतीसाठी माझ्याकडे मी अशा तिळगुळाच्या मस्त अशा खव्यामधल्या पोळ्या बनवते. चला ते इथं आपल्याला खवाही घरीच बनवायचा आहे आणि आपल्याला पोळ्याही मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि अगदी जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या अशा बनवायच्या आहेत. तीळ भाजण्यासाठी घेतले आहेत. मंद आचेवर तीळ भाजून घ्यायचे आहेत. जास्तही करपू न देता मस्त असे मंद आचेवर भाजायचे. त्यामुळे ते कडवटही होत नाहीत. कारण जर काळे झाले तर तीळ कडवट होतात. त्यामुळे असे ते अगदी डाग न पडता भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं गूळ वितळवण्यासाठी मी एक छान अशी मस्त ट्रिक वापरली आहे. कुकरच्या एका शिट्टीमध्ये असा गूळ वितळून घ्यायचा. आता इथे आपल्याला खवा तयार करून घ्यायचा आहे. खवा तयार करण्यासाठी अर्धी वाटी दूध घेतलं होतं. 1 पॅकेट मिल्क पावडर घेतलेला आहे आणि खवा तयार झाला आहे. थोडं शिजवून घ्यायचं छान मस्त असा खवा तयार होतो. आता इथे बघू शकता तीळ फिरवताना मी मिक्सरला दाखवायचं विसरले, पण अशा प्रकारे ते भरड काढून घ्यायचे आहे. जास्तही त्याचं तेल नाही काढायचं. त्यानंतर अशा प्रकारे मिक्सरला ते फिरवून घ्यायचे आहेत. त्यानंतर सुकं खोबरंही मिक्सरला फिरवून घ्यायचं. जास्त कोणतंही साहित्य अगदी बारीक न करता अशा प्रकारे ते फिरवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला इथे जे गूळ मेल्ट केला होता तोही घ्यायचा आहे आणि खवाही घ्यायचा आहे. वेलची पावडरही मी घेतलेली आहे आणि चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान असं. म्हणजे आपल्याला सारण एक थोडा वेळ आधी करून ठेवलं, की आपल्याला आता कणिक ही छान भिजली होती. कणिक भिजवताना नेहमी थोडीशी दुधामध्ये भिजवून घ्यायची. त्यामुळे आपली जी पोळी आहे ती मऊ, लसलुशीत आणि खमंग होते. आता इथे बघू शकता कणकेचा एक उंडा घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये अशा प्रकारे ते सारण भरून घेतलेलं आहे. तुम्ही 2 पोळ्या लाटूनही त्यामध्ये मध्ये सारण भरू शकता. पण अशा प्रकारे जे लाटलेलं पोळी असते ती अगदीच कडेपर्यंत त्याचं सारण जातं आणि पोळी ही अगदी छान अशी टम्म फुगते. बघू शकता पीठ लावून असं अलवार हाताने छान असं लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला तवा तापल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि मग आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे. पोळी भाजताना वरच्या साईडनं आधी तूप लावून घ्यायचं आणि मगच ती पलटी टाकायची. त्यामुळे ती छान